अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी, कोणी आका महासंस्कृती महोत्सव बीड 2024 सगळा मिळून खर्च झाला 10 लाख। आणि मी आज माहिती घेतली, कलेक्टरला विचारलं, म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तिजोरीतून, तर ते म्हणले 5 कोटी रुपये। सगळा मिळून खर्च 10 लाख झालाय त्या महोत्सवाचा। 5 दिवस महोत्सव चालला, कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं, अशा पद्धतीचा तो महोत्सव। 5 कोटी रुपये खाल्ले 10 लाखाच्या। अजून कोणतं तुमच्याकडे नवीन आयटम आलाय का 10 लाखात? 10 लाख डालो 5 कोटी मिळवो, मिळवलेत। हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं, ते काढून वाल्मिक याने मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं। याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सीबीआय कडे आणि त्या ईडी कडे चौकशी देणार आहे। हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक। वाल्मिक 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4 कोटी 90 लाख रुपये जेब में। मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल? हे घ्या ईडीची नोटीस, 2/2/2024 ची ईडीची नोटीस। हे वाल्मिकांना का प्रताप, इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का, प्रताप पाटील, प्रताप सिंह पाटील। हे माल कमावणार सिंह वाल्मिकांना, असा ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल। या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली। गुजरातमध्ये 60 कोटींचं 173 किलो ड्रग पकडलं। आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची 8 महिन्यापूर्वीची बर का, ही काढून आणली मी, तुम्हाला सुद्धा टाकतो, तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो, आमदार आमचे राणादादा असतील, स्वामी साहेब असतील, सावंत साहेब आले नाही, त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे, मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे, पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे, त्याच्यामुळे ते आलेले नाहीत। मला स्वतः तर ते बोलले यांना असं परिस्थिती आहे।